छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ ब आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात 7व्या मिनिटाला सम्राटनगरच्या अभिषेक सिंग यानं मैदानी गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाटाकडील कडून ओंकार देवणे, रोहन कांबळे, वैभव देसाई यांच्याकडून गोल फेडण्याचे शर्तीचे प्रयत्न झाले. सामन्याच्या 37व्या मिनिटाला पाटाकडीलच्या ओंकार देवणे यानं डी बाहेरून जोरदार मारलेल्या फटक्याद्वारे गोल नोंदवत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. पूर्वार्धातच सम्राटनगरचा मसूद मुल्ला आणि पाटाकडीलचा रोहित देवणे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानं मुख्य पंच राजेंद्र राऊत यांनी दोघांना रेड कार्ड दाखवत मैदानाबाहेर काढलं. मध्यंतरानंतर सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. उत्तरार्धात सम्राटनगरकडून निरंजन कामते, ओंकार जाधव, युनुस नदाफ यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न पाटाकडीलचा गोलरक्षक अविराज पाटील यानं हाणून पाडले. संपूर्ण वेळेत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्यानं सामन्याच्या निकालासाठी टाय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात पाटाकडील संघानं 4-2 अशा गोल फरकानं विजय मिळवला. पाटाकडीलच्या वैभव देसाई, श्रेयस मुळीक, ओंकार देवणे आणि आदित्य मरळकर यांनी गोल नोंदवले, तर सम्राटनगरकडून निलेश सावेकर आणि लवप्रीत सिंग यांनी गोल केले. ओंकार जाधव आणि निलेश कापरे यांचा फटका पाटाकडीलचा गोलरक्षक अविराज पाटील यांना अडवले. या सामन्यात पाटाकडीलचा गोलरक्षक अविराज पाटील याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. उद्या सोमवारी खंडोबा तालीम मंडळ अ आणि प्रॅक्टिस क्लब यांच्यात सामना होणार आहे.